चला अनिश या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे कोणाला? आकाशला द्यायचे, अनिशला. अविनाश यायचं. अविनाश अविनाश ज्याने रनआउट केला होता त्याला उद्या ट्रॅक भेटणार आहे. फॅशन पेवर शॉप मध्ये जायचं आहे आणि तिकडून त्या व्हिजिट करायचं आहे. तिकडून टॉपिक बाईला भेटायचं आहे. तुम्हाला ट्रॅक देण्यात येईल. त्यानंतर बॅनरला तो चौकात टच झाला होता अनिश, त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. अनिश आहेच वरती. तिकडून टॉपिक बाई आपण लगेचच 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा द्यायचं आहे. किरण धोंडे. हा केदारने लगातार 4 चक्कर लगावले होते. त्यासाठी केदारने थोडं समोर यायचं आहे. 1001 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलं गेलंय. आणि रोशन पवार यांच्याकडून शर्ट आलं गेलंय. चला पहा, लगातार 4 चक्कर लगावले होते. केदारनी त्याला टी शर्ट सुद्धा आलं गेलं. फॅशन फेवर शर्ट आलं गेलंय. त्यासाठी उद्या शॉप मध्ये जाऊन व्हिजिट करा आणि ते टॉपिक बाईला तुम्ही भेटायचं आहे. पाटील 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 भरती आहे. 1 मिनिट ते रेकॉर्ड द्या सर्व काय असेल तो. रेकॉर्ड द्या.
चला तर आपण काही मंचावर सन्मान करणार आहोत. मान्यवर पाहुणे आपण खाली बसायचं आहे. बसून घ्या मान्यवर पाहुणे, बसून घ्या, सर्वांनी बसून घ्या. बाकीचे सर्वांनी बसायचंय. मान्यवर पाहुणे बसून घ्या. आपण पहा मान्यवर पाहुणे आपण बसून घ्या. चला तर आपण काही मुख्य मंचावर सन्मान करणार आहोत. चला पहिले 12 संघाचे ऑनर या. 12 टीम ज्या स्पर्धेमध्ये सहभागी होते त्या 12 टीमचे ऑनर सर्वांनी या समोर. लगेच त्वरित या, आपल्याकडे उशीर कमी आहे. साईराज चला आपण काही सन्मान करतोय या मुख्य मंचावर. आपण चला साईराजचे ऑनर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावर केला. चला टाळ्या होऊन द्या. त्यानंतर कैवारी सीसी ऑनर, टीम कैवारी सीसी ऑनर. चला टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार यांच्यासाठी सुद्धा. आपण या स्पर्धेमध्ये आलात. त्यानंतर मोक्ष 11 पटापट या. चला
मान्यवर पाहुण्यांना खूप उशीर होतोय त्यामुळे थोडीशी घाई करा. मोक्ष 11 साई श्रद्धा. चला पटापट या. मोक्ष 11 आलाय. साई श्रद्धा सुद्धा या. साई श्रद्धा. अंकु 18. अंकु 18. त्यानंतर टाकी पडा. चला या चॅम्पियन झालेत आपण. चला वंडर बॉईज. वंडर बॉईज टीम ऑनर नाही आहे का? वंडर बॉईज चला या या. फॅशन पेवर. चला फॅशन पेवरचे ऑनर तिकडेच आहे. चला या लगेच या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण या स्पार्ट मान्यवर पाहुणे वाट पाहत आहेत त्यामुळे. त्यानंतर फॅशन पेवर वीरांश 11. चला वीरांश 11. त्यानंतर आरात 11. चला आता साई माऊली. साई माऊली पत्तू. चला या साई माऊली. चला तर जी विकेट बनवली होती ना या स्पर्धेसाठी त्या सर्वांनी आता मंचावर यायचं. केदार, सँडी, चक्काबाई, विनोद शिंदे, कुणाल जाधव आणि हबीब शेख या सर्वांनी आमच्या मुख्य मंचावर यायचं. चला लवकर या. चला केदार, सँडी, चक्काबाई, विनोद शिंदे, कुणाल जाधव आणि हबीब शेख या. फैजान शेख, रितेश चौधरी. चला सर्वांनी यायचंय. ज्यांनी ही मैदान आणि विकेट साठी जी मेहनत घेतली होती त्यांचा मुख्य सन्मान. अनिकेत मोरे आपण सुद्धा या. अनिकेत मोरे. हॅलो. पुढच्या महिन्यात जे साई श्रद्धा मित्र मंडळाने 29-30 तारीखला टुर्नामेंट ठेवली आहे पुढच्या महिन्यात. तर ज्या संघाने त्या टुर्नामेंटमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी केदार देसाई म्हणजे साई श्रद्धा मित्र मंडळला संपर्क करा आणि जास्तीत जास्त त्याला सहकार्य करावे तशी माझी इच्छा आहे. चला सर्वांनी एकसाथ या आणि मुख्य मंचावर सन्मान आपण करणार आहोत. चला आपण पाहतो हे सर्व जे खेळाडू आहेत ज्यांनी या विकेट साठी मेहनत केली घेतली होती त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर केला जातोय. पन्नूने जी कॅच पकडली होती त्याच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलं गेलं. प्रसिद्ध मिश्रा यांच्याकडून. चला पन्नू या. पन्नू लगेच या. आणि प्रसिद्ध मिश्रा आपण सुद्धा या. चला या. ऑलरेडी उशीर झाला आहे. त्यानंतर 2 दिवसामध्ये ज्याने आमच्या ऑफिशियल पंच 2 दिवस झाले खूप मेहनत घेतली दोन्ही ऑफिशियल पंचांनी आपल्या मंचावर यायचं त्यांचा यथोचित सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. चला या.
विशाल पारकर, मयूर पाटील, दोन आमचे ऑफिशियल पंच आल्या. चला या, त्यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करणार. पहा, 2 दिवस झाले, खूप मेहनत घेतली. प्रत्येक चेंडूला, प्रत्येक डिसिजनला करेक्ट हे उत्तर दिले. आमच्या 2 ऑफिशियल पंचांनी त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर केला जातोय. त्यानंतर पाटील नेटवर्क, पाटील नेटवर्क आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान. प्रथमेशजी काळे, आपला विनंती आहे की आपण पाटील नेटवर्कचे ऑनर पाटील नितेश पाटील यांचा मुख्य मंचावर सन्मान करायचा आहे. पहा, पाटील नेटवर्क बरेच वर्ष झाले दबदबा राहिला गेलाय संपूर्ण पालघर वसई तालुक्यामध्ये. चला परेशदादा किणी आपण समोर या. परेशदादा किणी आपण समोर या आपला मुख्य मंचावर. आणि सुमितदादा नागे, आपला विनंती की आपण सन्मान जो आपल्या मुख्य मंचावर परेशदादा किणी यांचा करे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पहा, एक गौड व्यक्तिमत्व, बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष आहेत. हॅलो, 2 दिवस चांगली अशी कॉमेंट्री करून आपली स्पर्धा पार पाडली. कौस्तुभ मेहर दादा नवापूर गावचे, यांचा इथे आपण सत्कार करणार आहोत. थँक्यू. त्यानंतर फॅशन फेवरचे ऑनर तोसिफ भाई, ज्यांनी जी सायकल इकडे समोर आणा ना, ज्याने जी सायकल जी स्पॉन्सर केली गेली मॅन ऑफ द सिरीज साठी, त्यांचा यथोचित सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करतोय. चला या, तोसिफ भाई या, आपण आपला सन्मान आपल्या मुख्य मंचावर करतोय. प्रशांतजी मोरे, आपला विनंती आहे की आपण तौफिक भाई जे फॅशन फेवरचे ऑनर आहेत त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर करतोय. पहा, टाळ्या होऊन जाऊ दे. त्यानंतर चला आता सर्वांनी या, आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. पहिला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असणार? अजून इकडे कोण नाही आहे का? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर अंकित बारकर फ्रॉम अंको 18. चला या. सुषमाताई, आपणास विनंती आहे की आपले बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सुषमाताई यांच्या शुभस्य अंकुर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अंकित बारकर ठरला गेलाय. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इकडे साईराज शांत, काय कोण आहे? टाकीपाडा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अस्फाक टाकीपाडा. ब्रह्मा विष्णू महेशचे सोसायटीचे सदस्य आहेत. चला या समोर. आपण अस्फाक जो ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तौफिक भाई इकडे टाकीपाडा. इकडे केदार. अजून बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर केदार, ज्याने केला होता अंतिम सामन्यामध्ये वार, तो ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट केदार
परिषदेने आपणास विनंती आहे की आपण केदारला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब देऊन त्याचा गौरव करायचा आहे. फायनल आणि अंतिम सामन्यामध्ये लगातार 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावले होते. त्यानंतर तिसरं पारितोषिकाचा मानकरी ठरला. चला ती थर्ड प्राइज 11 खेळाडू या. चला अंकू 11 अंकू 18 सॉरी आपले 11 खेळाडू या. एकाने वरती या, बाकीचे सर्व खाली राहा. सायकल थोडी मागे द्या. बाकी कॅप्टननी वरती या. आणि तिसऱ्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय त्या टीमचं नाव आहे अंकू 18. चला मॅडम या. मॅडम आपल्या शुभसे थर्ड प्राइज जे तिसरं पारितोषिक परिषदेने आणि सुषमा ताई मॅडम यांच्या शुभसे दोन्ही तिसरं पारितोषिक जोरदार टाळ्या होत्या अंकू 18 टीम ज्याने तिसरा पारितोषिकाचा मानकरी ठरल्यात. चला संपूर्ण टीम या. त्यानंतर दुसरं पारितोषिक चला टीम साईराज आपण या. टीम साईराज एक वरती, बाकी सर्व खाली राहते. चला दुसरं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय टीम साईराज. चला कोण देणार दुसरं पारितोषिक. आणि दुसऱ्या पारितोषिकाचं आपण पाहू शकतात की परिषद खेळ त्यानंतर सुषमाताई यांच्या शुभ हस्ते आपण दुसरं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय मिस्टर टीम साईराज. पाहू शकता आपण आमच्या पाटील नेटवर्कवर ही संपूर्ण टीम आणि मान्यवर पाहुणे आणि त्यानंतर ही ट्रॉफी. चला मान्यवर पाहुणे सर बसून घ्या आता मजा येणार आहे. सिरीज देऊया आणि त्यानंतर प्रथम पारितोषिक. चला टॉप 3 संघ कोण होते. आता आपण सिरीज कडे बोलणार आहोत. मान्यवर पाहुणे सरांनी बसून घ्या. 2 मिनिटं बसा. सिरीज देऊन डायरेक्ट मॅन ऑफ द सिरीज कोण आहे. साईराज टाकी पडा हा जोराने. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतो मिस्टर कैलास कोंबे द मॅन फ्रॉम टाकीपाडा. आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी सोपारा स्पोर्ट्स यांच्याकडून कैलासला टी शर्ट ट्रॅक आणि जॅकेट सुद्धा देण्यात आलंय. सोपारा स्पोर्ट्सला उद्या व्हिजिट करायचं आणि तिकडून तौसिफ भाई यांच्याकडून हबीब शेख तौसिफ भाई हबीब शेख आपण वरती या. जे सोपारा स्पोर्ट्स यांच्याकडून कैलास कोंबेला टी शर्ट ट्रॅक आणि जॅकेट उद्या जाऊन शॉपला व्हिजिट करायचं आहे. क्या बात आहे. आकाश जाधव या. आपण सुद्धा या. पहा मॅन ऑफ द सिरीज चा किताब जिंकलाय कोणी कैलास कोंबेने. परंतु सायकल कोणाला द्यायची. आकाशला. आपण आपल्या मुख्य मंचावर पाहतोय. दोघांनी थांबायचं 2 शब्द दोघांनी थांबायचं आहे. येस कैलास आणि आकाश दोघं या. कैलास मॅन ऑफ द सिरीज सर्वप्रथम फायनल जिंकले कसं वाटतंय. खूप बरं वाटतंय.
आता मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा जिंकलाय. कसं वाटतंय टीम एफर्ट कशा प्रकारे टीमने कशा प्रकारे साथ निभावली होती आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आमचे टीम मेंबर म्हणजे बोलायला गेले ना तर खूप सपोर्ट करतात आम्हाला. हे याच जागेवर एकदा मला 6 बॉल 6 चौके मारलेले. कोणी मला काय म्हणजे बाहेरचा तर फक्त एक बोलला का काय नाही चालते, पण भाऊ लोक होते ना आमचे ते त्यांनी मला खूप सपोर्ट केला का नाही पुढच्या टुर्नामेंटला तू आमच्या टीममध्ये खेळशील, तुला आम्ही पुढे देणार ना. त्याच दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये मला इकडे बेस्ट बॉलर भेटला होता. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश समोर आहे. आकाश फायनल जिंकले, सर्वप्रथम कसं वाटतंय? फायनल जिंकलं तर खूपच चांगलं वाटते, कारण की टीमचा सपोर्ट असल्याशिवाय फायनल जिंकू शकत नाही. कारण त्यांनी चांगली क्षेत्ररक्षण केलं आणि त्यांच्यामुळे आमची बॉलिंग चांगली झाली. म्हणून सर्वप्रथम म्हणजे सपोर्ट थँक्यू बोलतो टीमसाठी, कारण चांगले क्षेत्ररक्षण केले आणि रन्स वाचवले टीमसाठी. आणि कैलासने ज्या प्रकारे तुला सायकल दिली त्यांच्याबद्दल 2 शब्द. काय भाऊ आता घरी नाही. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. चला सायकल थोडीशी खाली ठेवा, बाकीचं टाकी पण आपलं सर्व या. आता प्रथम पारितोषिकेचा मान करी आपण ठरणार आहोत. आणि कोणाला कोण चला साई सम्राट मित्र मंडळ आयोजित सम्राट चषक 2025 चा चॅम्पियन ज्या संघाचं नाव आहे टाकीपाडा. टाकीपाडा ठरतो या पहिल्या पोरामधले चॅम्पियन. आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण टीम काय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला आणि अखेरकार साई सम्राट मित्र मंडळ पुरस्कृत सम्राट चषकचा पहिल्या वर्षामध्ये चॅम्पियन आपल्याला मिळते. संघाचं नाव आहे टीम टाकीपाडा. परिचारिका किणी आणि त्यानंतर सुषमा ताई यांचं खूप खूप आभार मानेल. 2 दिवस झाले त्यांनी सुद्धा खूप या स्पर्धेला भेट दिली. थँक्यू सो मच. आपलं साई सम्राट मित्र मंडळ खूप खूप आभारी आहे. आणि त्यानंतर सम्राट चषक 2025 हा स्पर्धा जिकडे संपन्न झाले. टाकीपाडा नवीन चॅम्पियन झाला गेलाय. थँक्यू सो मच.